महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये शाळा क्रमांक 13 इथल्या मतदान केंद्रांवर जवळपास 45 मिनिटं वोटिंग मशीन बंद पडल्याने काहीशी या ठिकाणी विस्कळीत अवस्था निर्माण झाली होती. अनेक मतदारांना मतदान करून आपापल्या कामाचं ठिकाण गाठायचं होतं. मात्र या ठिकाणी सकाळी मतदान यंत्र बंद पडल्यामुळे जवळपास 45 मिनिट ते 1 तास हा मतदारांचा वाया गेला. यावेळेस या ठिकाणच्या शिवसेनेच्या उमेदवार परिशाताई सरनाईक तसंच सीताराम राणे हे देखील या ठिकाणी दाखल झाले होते. अनेक वेळ जवळपास 1 तासाच्या आसपास या ठिकाणी अधिकारी आले नाही. त्याचप्रमाणे तांत्रिक अधिकारी देखील आले नाही. त्यामुळे मतदारांचा चांगलाच खोळंबा झाल्याचं चित्र देखील बघायला मिळालं. मतदारांमध्ये उत्साह आहे, मात्र मतदारांना नैसर्गिकपणे आपलं कामाचं ठिकाण देखील गाठायचं आहे. त्यामुळे अशा मतदारांच्या उत्सवावर पाणी टाकण्याचं काम आज झालं असल्याचं प्रतिक्रिया परिशाताई सरनाईक आणि सीताराम राणे यांनी देखील व्यक्त केली. बघा, जे प्रायव्हेट काम करतात त्यांना फक्त 2 तासाची सुट्टी आहे. त्या 2 तासामध्ये पण आज मतदारांमध्ये उत्साह आहे. पण आता आज पाऊण तास झाला, जवळजवळ पाऊण ते 1 तास झाला मशीन बंद पडलेली आहे आणि कोणीच अधिकारी अजून येत नाहीये. कसं मग मतदार वोटिंगसाठी उतरणार खाली? आणि सिनियर तुम्ही बघितलं सगळेच तरुण पण आहे, कारण त्यांना 2 तासाची सुट्टी मिळाली. आता एक तास ते इकडेच उभे राहिले, अजून त्यांना अर्धा तास कसं ते करणार की पिकअप परत त्यांना ऑफिसला जायचंय? कसं उत्साह करणार? सिनियर सिटीजन आज कधीपासून येऊन थांबलेले आहेत. अधिकाऱ्यांकडे ती मागणी केलेली आहे. हा जो अर्धा पाऊण तास गेलेला आहे आम्हाला तो वाढवून द्या, तो त्यांना द्यावा लागेल. पण एक की ही जरी ऑफिसला जाणारी हा कार्यालयीन वेळ आहे. खरं म्हणजे सकाळी असा विषय म्हणजे होताच नाही. हा प्रत्येक ठिकाणाच कुठे ना कुठेतरी गडबड यांची होतच चालली आणि जवळजवळ पाऊण तास अर्धा पाऊण तास ही मशीन बंद आहे. अजूनही त्याच्यावर टेक्निकल पर्सन आलेला नाही. अधिकारी फक्त इकडे आलेले आहेत, टेक्निकल पर्सनची वाट बघतात. मात्र हा मतदारांना घोळ बऱ्याच वेळेला लाईनीत वळत याच्याप्रमाणे जर लोक कंटाळतील पुढच्या 15 मिनिटात नाही झालं तरी हे लोक सगळे परत कामावर जाणारे कामावर जातील किंवा सिनियर सिटीजन ते वैतागून घरी जातील. ही आमची ढिसाळपणा हा यांच्या कामकाजात दिसतो.